जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश रहाटे मुगे मुगणं तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर स्वामी कृपेने जी सेवा घडते तर त्याचा लाभ घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी मी ओळख करून देतो. श्रीकांत जिप्रे साहेबांना तर तुम्ही ओळखताच, मागे पाहिलाच आहेत. त्यानंतर या वहिनी साहेब म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती वहिनींना आपण मला वाटते पहिल्यांदा असं व्यवस्थित भेटत असू. घरी आपण भेटलेलो तेव्हा सत्काराच्या वेळी, तर ही एक ओळख करून द्यायची होती. खूप खूप धन्यवाद जिप्रे साहेब, कारण की ह्या चांगल्या कामासाठी तुम्ही आम्हाला भेटवून दिलं. त्यांना तुमचं पहिलं नाव सांगा आणि याबद्दल जर माहिती सांगाल तर खूप बरं होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी मल्लीनाथ शरणप्पा मलंग, रिटायर्ड नेत्रचिकित्सा अधिकारी आहे. मी एक सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही काम करत असतो. रिटायर झालो तरी काम करतो ते. तर ओम श्री गुरु षटस्थल परब्रह्मे नम परमपूज्य महंत तपस्वी श्री जडे शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त आम्ही ग्रामीण भागातनं डोळ्याचं शिबिर आणि व्यसनमुक्ती कार्यक्रम असे राबवत असतो. तर रक्तदान, तर त्या कार्यक्रमातून 20 तारखेला आम्ही जो शिबिर केला होता इथं, जवळजवळ 140 पेशंट आम्ही निवडले होते ऑपरेशनसाठी. 150 ते 200 20 मार्च आणि 150 पेशंटला आम्ही तालुक्यातून, म्हणजे इथं 150 चष्मे वाटले, बाकीच्या ठिकाणी 100-150 चष्मे वाटलेत. ज्यांना चष्म्याचे नंबर लागले त्यांना चष्मे दिलेत. आणि महाराजांचं असं ध्येय आहे की लोकांमध्ये जागृती होऊन लोक निर्व्यसनी व्हावं आणि लोकांनी परोपकाराची कामं करावेत आणि चांगल्या कल्याणकारी कामं व्हायला पाहिजे, असं त्यांचा एक उद्देश आहे. काय तर ते वर्षभर मौन असतात, फक्त पाडव्याला बोलतात. हां, हे महाराज तपस्वी श्री जडे शांतलिंगेश्वर महास्वामीजी असं त्यांचं नाव आहे. त्यांचं मठ आहे निंबाळ, जिल्हा गुलबर्ग्यामध्ये आहे. काय पण त्यांचे गुलबर्ग्याला माझ्या मित्राचं गाव, मी जाऊन आलो, हे ओळखतात. गुलबर्ग्याला सुद्धा त्यांचं मठ आहे, सोलापूरला मठ आहे आणि बेंगलोर, हुबळी, धारवाड, विजापूर, गुलबर्गा सगळीकडे मठ आहेत त्यांचे. त्या मठामधून त्यांनी हेच सांगत असतात की लोकांचे कामं करा, लोक चांगले हे व्हायला पाहिजे. त्यांचं म्हणणं असल्याप्रमाणे आम्ही हे शिबिर घेऊन लोकांचं जवळजवळ 150 रक्तदान केले. आणि ह्या प्रकारात आम्ही हे शिबिर राबवलेलं आहे. ह्या शिबिरातून आत्ता जे पेशंट चाललेले आहेत 30 पेशंट आहेत, त्या रुग्णावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देणार आहे. आणि सांगलीला नंदादीप मेडिकेअर हॉस्पिटल म्हणून आहे, तिथं त्यांची शस्त्रक्रिया होणार आहेत. अच्छा, सर खूप खूप धन्यवाद. आणि हे आपले दुसरे डॉक्टर आहेत. सर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि आत्ता जो कार्यक्रम होतोय त्याबद्दल एक थोडी माहिती दिलं तर बरं. मी नबीलाल नदाफ, नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणून ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे कार्यरत आहे मी. आणि हे शिबिर दुधनी आणि अक्कलकोट 2 ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर घेऊन मोतीबिंदूचे रुग्ण निवडलेत. ऑलरेडी आता एक 26 आणि 18 45 पेशंट शस्त्रक्रिया झालेली आहे याच्या आधी, आणि आज 25-26 पेशंट पाठवते. आता हे जे आपण गाडीतून नेतोय ते 25 पेशंट आता सांगलीला पण नेतो. सांगलीला नंदादीप रुग्णालयाला शस्त्रक्रियेसाठी पाठवत आहे. आणि सगळे शस्त्रक्रिया हे फेको पद्धतीनं होतात. जे खाजगीमध्ये 25 ते 30 हजार रुपये खर्च येते, ते शस्त्रक्रिया पूर्णपणे फुकट होणार आहे. आता ही पद्धती काय असते, सोप्या भाषेत लोकांना कळेल की ही फेको पद्धती काय? हां, हे बघा, मोतीबिंदू झाल्यावर शस्त्रक्रिया 2-3 पद्धतीनं करत होते. पूर्वी बिना जाड भिंगाचा चष्मा लावावा लागायचा, म्हणजे लेन्स बसवत नव्हते. आता भिंग बसवून शस्त्रक्रिया करतात. त्याच्यामध्ये फेको मशीन म्हणून एक आहे. फेको मशीनने कमी त्याला हँडलिंग करून बिन टाक्याचं ते शस्त्रक्रिया करतात. त्याच्याने दृष्टी चांगली येते. हा, लेझर नाही, फेको शस्त्रक्रिया, फेको मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतात. त्याच्याने दृष्टी शस्त्रक्रियेनंतर चांगली येते, उत्कृष्ट येते एकदम. आणि पेशंटला हे प्रायव्हेटमध्ये त्याचा खूप खर्च आहे, 25 ते 30 हजारपर्यंत खर्च आहे. आता हे ऑपरेशन उद्या होणार. परवा दिवशी वापस आले की आम्ही 2 वेळा त्यांचं फॉलोअप करून चष्म्याचे नंबर वगैरे काढून देणार पुन्हा. तर खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं कार्य करत आहात. आणि जसं की यांनी सांगितलं की महाराज म्हणजे आत्ताच्या युवा पिढीला मी एक सांगेन, बाकी सगळ्या गोष्टी ते करतच आहेत, पण त्याबरोबर मी युवा पिढीला एक सांगेन की त्यांनी जो उपक्रम हाती घेतला आणि जो ॲक्च्युली आत्ताच्या पिढीला लक्षात घेण्याजोगं आहे की व्यसन कुठलंही करू नका, व्यसन कुठलंही धरू नका, अध्यात्माचा मार्ग स्वीकारा. जेवढं तुम्ही अध्यात्मात राहाल, जेवढं तुम्ही गुरुसेवेत राहाल, जसं स्वामी समर्थ असतील किंवा तुमचे गुरु असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील किंवा इतरही गुरु असतील, त्यांच्या सेवेत सदा लीन राहा, देवाच्या सेवेत सदा लीन राहा, अध्यात्मात जास्तीत जास्त राहाल तर ते खूप तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या पुढच्या पूर्ण आयुष्यासाठी
खूपच चांगलं असणार आहे आणि तुमच्या येणाऱ्या प्रत्येक जन्मासाठी ते खूप चांगलं असणार आहे. चला तर खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अशीच सेवा आयुष्यभर स्वामी माऊली आपल्या हातून घडून घेऊत हीच स्वामींचरणी प्रार्थना. आता मी तुम्हाला दाखवतो जेवढे पेशंट आहेत ते गाडीत बसलेले आहेत. आपण त्यांना बाहेर नाही आणलं कारण की ऊन वगैरे आहे बाहेर, त्यामुळे आपण आत जाऊ, त्यांना एक भेटू. चला तर श्री स्वामी समर्थ. ज्या नंदादीप इस्पितळाबद्दल डॉक्टरांनी आता सांगितलं ती त्यांची ही गाडी त्यांनी जी पाठवली आहे सांगलीवरून, आणि आता आपण आत जाऊन भेटू जे पेशंट्स आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना. हो, हे आपले आहेत सारथी आजचे. श्री स्वामी समर्थ. तर हे देखील पेशंट आहेत आणि हे बघा हे सगळे टोटल किती आहेत आता? 26 पेशंट आहेत. 26 पेशंट्सना आता सांगलीला घेऊन जात आहेत मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रियेसाठी. काकी तुम्ही तुमचा अनुभव सांगा. तर तुमचं जे आता ऑपरेशन वगैरे झालं आहे आधीचं किंवा आता देखील तुम्ही आता चाललेल्या दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी, तर कशा प्रकारची शस्त्रक्रिया होते, कारण की तुम्हाला अनुभव आहे, तर तुम्ही काय सांगाल? नाही, चांगलं झालंय माझं पहिला अनुभव? हो हो, छान आलं. आणखीन डाव्या झाले राईटचं करायचं, न्यायचं आणायचं व्यवस्था चांगलं आहे. सगळं व्यवस्था, नाश्ता जेवण सगळं व्यवस्था झालं. हां, महाराजांचं आशीर्वाद सगळं चांगलं झालं माझं एक डोळ्याचं. नक्कीच नक्कीच. आपण गुरुची जेवढी सेवा करू तेवढं गुरु आपल्याला फळ देतच असतो. खूप छान खूप छान. तर हे बघा, या पेशंट आहेत आणि हे त्यांचे नातेवाईक म्हणजे त्यांचे मिस्टर आहेत. तुमच्या पत्नीला आता तुम्ही शस्त्रक्रियेसाठी घेऊन जात आहात, तर तुमच्या काय आता सध्या भावना आहेत? जेडे शांतलिंग महाराज आहे आमच्या, ते त्यांच्यावर विश्वास घेऊनच आम्ही चाललोय. आपलं सर आहेत, नदाब सर आहेत, त्यांनी मी प्रायव्हेट घेऊन चाललो होतो. सरांनी सांगितलं आम्हाला तसं काय हे करू नका, गरीब माणसाला आम्ही किती सोय पाहिजे तेवढं तुम्हाला सोय आम्ही करतोय. त्याच्यामुळंच आम्ही इथं ते आपले महाराज विश्वास घेऊन आलो. म्हणजे हे फ्रीमध्ये पूर्ण ही शस्त्रक्रिया वगैरे होते आणि हे चालले होते एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे घालून शस्त्रक्रिया करण्यासाठी. आता गरीब माणूस म्हटल्यावर किती पैसे असून असणार आपल्याकडे, आणि आपण कुठून ना कुठून जमा करून ती गोष्ट करून देणार. हे बघा, हे सगळे आपले पेशंट्स आहेत. श्री स्वामी समर्थ. ह्या आपल्या आहेत मिसेस जिप्रे, म्हणजे जिप्रे साहेबांच्या सौभाग्यवती, आणि हे त्यांचे वडील, हे देखील तिकडे शस्त्रक्रियेसाठी चाललेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, हे स्वतः तिकडे आपल्या आई वडिलांना तिकडे पाठवू शकतात. म्हणजे आपण किती विश्वासाने तुम्ही तिकडे हे करू शकता. हे फक्त इकडच्याच लोकांसाठी आहे की बाहेरून येईल? तालुक्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामधल्या? लातूर जिल्ह्यातल्या. तर हे लातूर जिल्ह्यातले जेवढे पण आहेत त्यांच्यासाठी ही सेवा आता होते. तर खूप खूप छान सेवा चालू आहे. चला तर श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपण आता यांना भेटलेलो आहे. खूप चांगलं कार्य घडतं आहे. अशीच स्वामी माऊली सेवा घडून घेऊ देत या सगळ्यांच्या हातून, हीच स्वामींचरणी प्रार्थना. चला तर श्री स्वामी समर्थ. बाकी तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रमंडळासोबत, परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा असं मी तुम्हाला सांगेन. बाकी खा प्या मस्त, आपल्या प्रजांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.